मुरबाड विधानसभा काँग्रेस अध्यक्ष महिलेची तिच्या पतीनं सर्पदंशातून हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात उघड झाली। 3 वर्षांनंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केलेला आहे। काँग्रेस पदाधिकारी महिलेची पतीनं सर्पदंशातून घडवली हत्या। आरोपी रुपेश आंबेरकरच्या कृत्याचा 3 वर्षांनी पोलिसांनी केला उलगडा। शवविच्छेदन अहवाल करणाऱ्या डॉक्टरचीही होणार चौकशी। मुरबाड विधानसभा काँग्रेसच्या अध्यक्षा नीरजा आंबेरकर यांच्या 3 वर्षापूर्वी झालेल्या मृत्यूचं गूढ अखेरीस उकललंय। नीरजा यांचा पती रुपेश आंबेरकरनं विषारी सर्पदंश करवून ही हत्या केली होती। यासाठी त्यानं सर्पमित्र चेतन दुधाने आणि आणखीन 2 मित्रांना सुपारी दिली होती। नीरजा यांचा सर्पदंशानं मृत्यूनंतर हा अकस्मात मृत्यू असल्याचं भासवलं होतं। 10 जुलै 2022 ला नीरजा यांचा घरात सर्पदंशानं मृत्यू। पतीनं सर्पमित्र चेतन दुधाने, ऋषिकेश चाळके आणि कुणाल चौधरीला दिली होती सुपारी। आरोपी प्लास्टिकच्या बरणीमध्ये विषारी साप घेऊन रुपेश यांच्या घरात पोहोचले। आरोपी कुणाल नीरजा यांच्या पायाची मालिश करत असताना सर्पदंश। चेतन दुधाने या सर्पमित्रानं किचनमध्ये गोणीत असलेला साप स्टिकनं ऋषिकेशच्या हातात दिला। नीरजा यांच्या डाव्या पायाला 3 वेळा विषारी सापाचा दंश। नीरजा यांच्या हत्येनंतर आकस्मिक मृत्यू असल्याचं पती रुपेशनं भासवलं। समाजसेवक संजय वानखेडे यांच्यावर हल्ला प्रकरणात ऋषिकेश चाळकेला नुकतीच अटक। आरोपी ऋषिकेशनं 3 वर्षांपूर्वी केलेल्या हत्येची दिली कबुली। यानंतर पोलिसांनी नीरजा यांचा पती रुपेश आंबेरकरसह इतर आरोपींना गजाआड केलं। 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता, जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली, तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। सर्पदंश झाल्यानंतर बदलापुरातील शासकीय रुग्णालयात नीरजा यांचं शवविच्छेदन करण्यात आलं। या शवविच्छेदन अहवालात सर्पदंशांचा कोणताही उल्लेख केला नसल्यानं आता आश्चर्य व्यक्त होतंय। शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या डॉक्टरांचीही आता चौकशी होणार आहे। आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। नीरजा यांच्या मृत्यूनंतर पती रुपेशनं अवघ्या 1 महिन्यात दुसरं लग्न केलं होतं। त्यामुळे त्याच वेळी शंका आली होती असं नीरजा यांच्या मैत्रिणीनं सांगितलं। त्या नवऱ्याने मला असं सांगितलं की ताई आम्ही 2 जण जात होतो, तिच्या माहेरी जात होते वाटतं ते, आणि बोलता बोलता आम्ही एका ठिकाणी काहीतरी तिचा उपास होता, तिने काहीतरी खाल्लं बोलतो, आणि बोलता बसले माझ्याशी गप्पा मारताना मी ड्रायव्हिंग करतोय आणि तिला असं झटका आला असं म्हणून त्याने मला असं सांगितलं आणि तिथंही तसंच ऐकलं होतं। विषारी सापाकडून पत्नीला दंश घडवून आणून तिची हत्या केल्याच्या या घटनेनं बदलापूर शहर हादरलंय। आरोपी पती रुपेशसह सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरतीये। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, बदलापूर।